बीड हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी आकानंतर आता दादांवर निशाणा साधला। आरोपी वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण करण्यापूर्वी वापरलेली कार ही अजित पवारांच्या ताफ्यातली असल्याचा मोठा दावा सुरेश धस यांनी केला। तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास बीडमध्येच व्हावा अशी मागणी देखील धस यांनी केली आहे। हे आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळीकडे होते, म्हणून मग अजितदादांच्या ताफ्यात तीच गाडी असणार, तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केज पोलीस स्टेशनला गेली होती। आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे, पांढऱ्या कलरची, ही पांढऱ्या कलरची गाडी गेलेली आहे। अशी कोणती संशयास्पद गाडी असणार बीडमध्ये प्रकरण चालवावं, परंतु बीडमध्ये हे लोक बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नयेत। ते एकतर संभाजीनगरच्या हर्सुलला हलवावेत, नाहीतर नाशिकच्या जेलला हलवावेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।